जे एकमेकांना फेकू, एकमेकांना पप्पू म्हणून हिणवत होते यांचे कार्यकर्ते, तेच कार्यकर्ते आता सोबत बसून वडापाव खाणार आहेत. कारण सत्ता महत्वाची आहे. सत्तेचा वडापाव खूप टेस्टी असतो मित्रांनो. तर रामराम मंडळी. मंडळी, आतापर्यंत आपण ऐकलं होतं की कमळ चिल्लात फुलतो. पण आज असं झालेलं आहे की कमळ हातावर फुललं आहे. तर मित्रांनो, झालं असं की ज्या भाजपनी काँग्रेस मुक्त भारतचा सकाळ संध्याकाळ जप केला, त्या भाजपनी आज काँग्रेस सोबत युती केलेली आहे. आणि त्याला नाव दिलेलं आहे अंबरनाथ विकास आघाडी, काहीतरी असं नाव आहे. म्हणजे विकासासाठी हे दोन कट्टर शत्रू एकत्र आलेले आहेत. तर म्हणजे अंबरनाथ मधली जी काँग्रेस आहे ना, त्यांचा डीएनए बहुतेक गंगाजल सारखा स्वच्छ आहे. त्यामुळे जे आतापर्यंत देशद्रोही काँग्रेस म्हणून जे बीजेपी नारे लावत होते, ते आता त्यांना एकदम चांगले व्यवस्थित वाटायला लागलेले आहेत. त्यामुळे ते सत्तेत सहभागी झालेले आहेत काँग्रेस सोबत. बोला यार, आता ही युती बघून काँग्रेस आणि बीजेपी जे कट्टर एकमेकांचे विरोधक आहे, त्यांचं तर बीपी हाय झालेलं असेल. मित्रांनो, राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतं हे आतापर्यंत ऐकलं होतं, पण हे आज पहिल्यांदा बघितलं पण आहे. बघा ना यार, म्हणजे नैतिकता गेली तेल लावायला, कारण आता या सर्वांना घ्यायचा सत्तेचा मजा आहे की नाही. म्हणजे अंबरनाथ मधल्या जनतेनी वोट केलं एकाला, निवडून आला दुसरा, आणि सत्ता तिसराच उपभोगणार आहे, हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. तर असंच आहे मित्रांनो, यांची ही जी थेरी आहे विकासासाठी एकत्र, ही आता आईस्टाईनच्या थेरीला पण लाजवेल, इतकी जबरदस्त यांची थेरी आलेली आहे मित्रांनो. म्हणजे तिकडे अकोटमध्ये भाजपनी एमआयएम सोबत युती केली. एकमेकांच्या कट्टर विरोधात असलेले हे दोन पक्ष, या दोघांची युती झालेली आहे. बोला यार, विकासासाठी. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही वोट द्याल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की हे एकमेकांचे कट्टर दुश्मन शत्रू असले तरी यांचं कधी पण लग्न होऊ शकतं मित्रांनो, है ना. सत्तेसाठी कोण कुणाच्या मांडीवर जाऊन बसेल. कोणाला मिठी मारेल हे काही सांगता येत नाही. हे आज सुरू झालेलं आहे. बस यावर हा व्हिडिओ बनवायचा होता. हे जितके पण राजकीय पक्ष आहेत, हे सत्तेसाठी भुकेले असतात. त्यामुळे कोण कोणासोबत जाईल हे काही सांगता येत नाही. हे आज या घटनेने प्रूव्ह झालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.